लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच, महायुतीत पुन्हा श्रेयवादाची लढाई. शिंदे गटाचे आमदार किशोर दराडेंनी दुसऱ्यांदा घेतली जरांगेंची भेट, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. टेलिफोन एक्सचेंज सेंटरसाठी 6,820 सिम पुरवले. एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर, पुण्याच्या मिठानगरमध्ये कारवाई. अंबरनाथमध्ये आनंदाचा शिधाची काळ्या बाजारात विक्री, सामाजिक कार्यकर्त्यांनी विक्रीसाठी नेत्यांना खाद्यतेल रंगेहात पकडले. नागपूर मनपातील 39 कर्मचाऱ्यांचं निलंबन, स्वच्छतेत हयगय करणाऱ्यांवर कारवाई, मनपा आयुक्तांकडून दणका. शहानंतर आता मोदींचा महाराष्ट्र दौरा, पुढच्या आठवड्यात कौशल्य विकास विभागाच्या उद्घाटनासाठी येणार महाराष्ट्रात. जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्र दौऱ्यावर, राज्यातील 418 IIT मध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण करणार. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये भाजपची देखील आक्रमक भूमिका, तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपच लढवणार, प्रदीप पेशकार यांचा दावा. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला. कोविड काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी PMLA कोर्टाचा निर्णय. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती. नाशिकच्या सातपूरमधील निळकंठेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीत चोरीला, चोरीची घटना CCTVत चित्रित. गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, भंडारा जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. एसटी महामंडळ डिझेलवर धावणाऱ्या 2,500 बस विकत घेणार. ऑक्टोबरमध्ये 50 ते 100 बस ताफ्यात दाखल होणार.